गोकुळच्या लढ्यात आमदार बंटी पाटील यांचे इमोशनल कार्ड. कोल्हापूरच्या राजकीय आणि आर्थिक पटलावरील अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार बंटी पाटील यांनी आज केलेले वक्तव्य राजकारणात चर्चेचा विषय ठरले. महापालिकेला कोण होतं माझ्या घरचं, जिल्हा परिषदला माझ्या घरचं या ठिकाणी कोण होतं, पंचायत समितीला कोण होतं, शिरोळ नगरपालिकेला गणपतराव दादा राजू शेट्टींच्या आणि आमच्या घरातलं कोण होतं. आम्ही राबलो आहोत शिरोळसाठी. हे आम्ही जे मंडळी आहोत हे आमच्यासाठी राबत नाही तर तुमच्यासाठी राबणारे आम्ही मंडळी आहोत, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. नमस्कार, मी संतोष पाटील. तुमचे SP न्यूजमध्ये स्वागत आहे. आमदार बंटी पाटील यांच्या गटाने आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत गोकुळचे ठराव दाखल केले. निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार पाटील यांनी मला चेअरमन व्हायचं नाही, माझा घरचा उमेदवारी नाही, फक्त गोकुळ दूध संघ वाचवायचा आहे, या त्यांच्या भावनिक आव्हानामागे एक अत्यंत विचारपूर्वक आखलेली राजकीय रणनीती दिसून येते. ती नेमकी काय आहे हे आपण आज जाणून घेऊयात. यातून त्यांना निस्वार्थीपणाची प्रतिमा निर्माण करण्यात यश आले असेच म्हणावे लागेल. स्वतःला किंवा आपल्या कुटुंबाला कोणत्याही पदाचा किंवा व्यावसायिक फायदा गोकुळमधून मिळवायचा नाही आहे, हे त्यांनी जाहीरपणे स्पष्ट करून विरोधकांच्या संभाव्य घराणेशाही किंवा वैयक्तिक स्वार्थाच्या आरोपांची धार बोथट केली. सहानुभूती आणि भावनिक आव्हान करत त्यांनी चुयेकर घराण्याचा उल्लेख करून जुन्या आणि निष्ठावंत नेतृत्वाला न्याय देण्याची भावना मतदारांमध्ये जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ता विरुद्ध सामान्य शेतकरी असा संघर्ष उभा करत त्यांनी एका बाजूला महायुतीची पैशाची ताकद आणि सत्ता आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण शेतकऱ्यांचे हित जोपासणारे आहोत असे चित्र उभे करून त्यांनी लढाईला नैतिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला आहे. गोकुळ निवडणुकीत ठराव गोळा करणे हा विजयाचा पाया मानला जातो. या आघाडीवर काँग्रेसने सध्या तरी हम भी किसी से कम नहीं हे दाखवून दिले. 700-979 ठराव जमा केले असून 800 ठराव आज उद्या जमा होतील. 1851 ठरावांचा दावा करत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. बंटी पाटील यांनी आपल्या भाषणात अत्यंत कळीच आणि संवेदनशील मुद्दा उपस्थित केला आहे, तो म्हणजे गोकुळचे मल्टीस्टेटमध्ये रूपांतरण. याच मुद्द्यावर मागील निवडणुकीत त्यांनी बाजी मारली होती. स्थानिक विरुद्ध मुंबई केंद्र नियंत्रण असल्याचे सांगून त्यांनी आमचे निर्णय कोल्हापुरातच होतात, मुंबईत नाही, या विधानातून त्यांनी प्रादेशिक अस्मितेला हात घातला आहे. मालकी हक्काचा धोका सांगत त्यांनी गोकुळ जर मल्टीस्टेट झालं तर त्याचा कार्यविस्तार इतर राज्यात होईल, यामुळे कोल्हापूरच्या स्थानिक शेतकऱ्यांचे आणि दूध संस्थांचे दूध संघावरील वर्चस्व आणि मालकी धोक्यात येऊ शकते, हा भीतीचा संदेश त्यांनी उत्पादकांपर्यंत या निमित्ताने पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. महायुती अर्थात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे सध्या जरी गोकुळ निवडणुकीत एकत्र दिसत असले तरी त्यांच्यात अंतर्गत मतभेद असल्याचा दावा बंटी पाटील यांनी केला आहे. नाराजीतून होणाऱ्या क्रॉस वोटिंगला आपल्या आघाडीचा फायदा होणार असल्याकडे त्यांनी यातून लक्ष वेधले. यातून ठरावांच्या आकड्यांच्या खेळात त्यांनी आपल्या आघाडीत चलबिचल राहणार नाही याची दक्षता घेतली. सायलेंट बॉम्बचा उल्लेख करत मतदानावेळी क्रॉस वोटिंग होईल आणि निवडणूक संपताच किंवा निकाल लागताच विरोधी आघाडीत अंतर्गत फूट पडेल, एक मोठा राजकीय बॉम्ब फुटेल असे सांगून विरोधी आघाडीच्या एकीतील हवा काढण्याचा त्यांनी पद्धतशीरपणे प्रयत्न केला आहे. महायुतीचे स्थानिक नेते कोल्हापुरात सरकारच्या धोरणाविरुद्ध बोलण्याचे टाळतात, याकडे लक्ष वेधून त्यांनी विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे त्यांच्या दुधाला मिळणारा भाव. बंटी पाटील यांनी आपल्या कार्यकाळात 14 रुपये दूध दरवाढ दिल्याचा उल्लेख केला
आणि शेतकरीविमुख निर्णयाचा पाडाच त्यांनी या निमित्ताने वाचला. संघाचा प्रशासकीय खर्च कमी करून तो पैसा थेट उत्पादकाच्या खिशात कसा जाईल हाच आपला केंद्रबिंदू राहिल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा थेट आर्थिक संबंध मतदारांना आकर्षित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतोय. थोडक्यात सांगायचं तर बंटी पाटील यांनी गोकुळ बचावचा नारा देत मल्टीस्टेटचा धोका आणि दूध दरवाढीचे आर्थिक कार्ड अत्यंत कौशल्याने खेळले. पुढील 2 महिने त्यांनी मतदारांना दक्ष राहण्याचे आवाहन केले. यातून त्यांनी विरोधकांच्या संभाव्य साम दाम दंडभेद या नीतीला उत्तर देण्याची आपलीही तयारी असल्याचे सांगितले. आता महायुती या इमोशनल कार्डला आणि ठरावांच्या या मोठ्या आकड्याला कसे प्रत्युत्तर देते आणि बिनविरोधाच्या चर्चेत बंटी पाटील यांच्या वाट्याला किती जागा येणार यावरच गोकुळ निवडणुकीचं भवितव्य असेल. धन्यवाद. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.